अभियान माझी वसुंधरा अभियान। नमस्कार, मी वेदिका मोताळे। माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गत आकाश या थीमॅटिक क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची कामे त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माझी वसुंधरा अभियानातील 5वं थीमॅटिक क्षेत्र आकाश हे इथे एकूण 2400 गुणांसाठी आहे। हे थीमॅटिक क्षेत्र महत्त्वाचं का आहे तर केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, माझी वसुंधरा अभियान तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण संदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी हे थीमॅटिक क्षेत्र महत्त्वाचं आहे। माझी वसुंधरा अभियानामध्ये 4 थीमॅटिक क्षेत्रांतर्गत आपण जी कामे करतोय ती कामे आकाश या थीमॅटिक क्षेत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहेत। हे सर्वाधिक गुण असणारं थीमॅटिक क्षेत्र आहे आणि हे पूर्ण थीमॅटिक क्षेत्र लो हँगिंग फ्रूट आहे। सोपे उपक्रम राबवून आपण जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतो। या थीमॅटिक क्षेत्रामध्ये एकूण 6 निर्देशक आहेत। या 6 निर्देशकांची माहिती आपण व्हिडिओच्या पुढील भागात घेऊयात। या थीमॅटिक क्षेत्रातील पहिलं निर्देशक आहे ई प्लेज नोंदणी आणि पूर्तता। हे निर्देशक एकूण 500 गुणांसाठी आहे। यामध्ये ई प्लेज म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे चालवला जाणारा हा एक उपक्रम आहे। या अंतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शपथ घेऊन त्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न करण्यात येतो। पर्यावरणाविषयी जनजागृती करणाऱ्या छोट्या छोट्या शपथा आहेत त्या इथे आपल्याला घ्यायच्या आहेत। या शपथांद्वारे छोट्या छोट्या कृतींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात। स्थानिक स्वराज्य संस्थांनी ई प्लेज कशी घ्यायची आहे आणि त्याची पूर्तता कशी करायची आहे, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थातील नागरिकांनी ई प्लेज कशी घ्यायची आहे आणि त्याची पूर्तता कशी करायची आहे या संदर्भातील माहिती देणारे व्हिडिओज माझी वसुंधरा अभियानाने यापूर्वी प्रसिद्ध केले आहेत। या व्हिडिओची लिंक इथे वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। त्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता। त्यानंतर याचा दुसरा भाग म्हणजे पूर्तता। तर ही पूर्तता म्हणजे काय? तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही वैयक्तिक आणि गटांमध्ये अशा 2 प्रकारात शपथ घेत आहात। त्यामध्ये तुम्हाला घेतलेल्या शपथांची पूर्तता करायची आहे। म्हणजे जी शपथ घेतली आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचा आधार घेऊन तुम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकता। तर आता आपण या निर्देशकाची मूल्यमापन कार्यपद्धती पाहूयात। यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान जुलै ते सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या 3 तिमाहींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर वैयक्तिकरित्या नोंदणी केलेल्या ई प्लेजची संख्या। यासाठी एकूण 200 गुण आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या पोर्टलवरती नोंदणी केलेल्या ई प्लेजेस ज्या आहेत त्या दिसतात। त्या आधारे त्यांची संख्या काढून ती आपल्याला इथे नमूद करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारण्यात आलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान जुलै ते सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या 3 तिमाहींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर गटांमध्ये नोंदणी केलेल्या ई प्लेजची संख्या। यासाठी सुद्धा समान प्रक्रिया आहे। तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाऊन ही संख्या चेक करू शकता आणि ती संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे। यासाठी एकूण 100 गुण आहेत। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पूर्ततेसंदर्भात माहिती विचारण्यात आली आहे। यामध्ये माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान वैयक्तिकरित्या नोंदणी आणि पूर्तता केलेल्या ई प्लेजची टक्केवारी जी आहे ती आपल्याला इथे द्यायची आहे। यासाठी 75 गुण आहेत। लक्षात घ्या तुम्ही जर वरती संख्या व्यवस्थित भरली असेल तर इथे टक्केवारी जी आहे ती ऑटो कॅल्क्युलेट होऊन भरली जाईल। तिथे तुम्हाला मॅन्युअली कुठलीही माहिती भरण्याची गरज नाही। त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान गटांमध्ये नोंदणी आणि पूर्तता केलेल्या ई प्लेजची टक्केवारी। यासाठी एकूण 25 गुण आहेत। इथे सुद्धा समान प्रक्रिया आहे। इथे माहिती ऑटो कॅल्क्युलेट होऊन आपोआप भरली जाईल। त्यानंतर 5व्या क्रमांकावरती आपल्याला विचारण्यात आलंय 3ही तिमाहींमध्ये सतत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था। यासाठी 100 गुण आहेत आणि इथे प्रत्येक तिमाहीमध्ये टॉप 10 स्थान जे आहेत ते विचारात घेतले जातील। 3 तिमाहीमध्ये सातत्याने जास्तीत जास्त ई प्लेजेस घेऊन ज्या स्थानिक स्वराज्य संस्था अव्वल स्थान प्राप्त करतील त्याच इथे विचारात घेतल्या जातील। म्हणजेच इथे आपला माझी वसुंधरा अभियानाचा जो कालावधी आहे तो 3 तिमाहींमध्ये डिवाइड केलेला आहे, विभागला आहे। त्यामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये जर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जास्तीत जास्त ई प्लेजेस घेतल्या असतील
तीच प्रगती तुम्ही कायम दुसऱ्या तिमाहीत आणि तिसऱ्या तिमाहीत कंटिन्यू केली तर तुम्ही हे टॉप 10 मध्ये स्थान प्राप्त करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 100 गुण मिळतील. आता आपण ई प्लेज नोंदणी आणि पूर्तता या निर्देशकासाठी MIS मध्ये माहिती भरताना आवश्यक असणारा तपशील जो आहे त्या संदर्भातली माहिती घेऊयात. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर वैयक्तिकरित्या नोंदणी केलेल्या ई प्लेजची संख्या इथे द्यायची आहे. यासाठी मी तुम्हाला आधी सुद्धा एक्सप्लेन केलं की पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत वैयक्तिक किती शपथ घेण्यात आलेल्या आहेत त्या दिसतील, त्यांची संख्या इथे आहे आपल्याला नमूद करायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर गटात नोंदणी केलेल्या ई प्लेजची संख्या द्यायची आहे. यासाठी सुद्धा आपल्याला इथे समान प्रक्रिया आहे. त्यानंतर आपल्याला इथे डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट द्यायचा आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणीकृत ई प्लेजेसची संख्या जिथे दर्शवली जाते पोर्टलवर त्या डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान वैयक्तिकरित्या नोंदणी आणि पूर्तता केलेल्या ई प्लेजची संख्या इथे द्यायची आहे. संख्येची जी प्रक्रिया आहे ती समान आहे इथे सुद्धा. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान गटात नोंदणी आणि पूर्तता केलेल्या ई प्लेजची संख्या द्यायची आहे. त्यानंतर इथे परत आपल्याला डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट द्यायचा आहे. इथे आपल्याला स्क्रीनवरती सर्टिफिकेटचा नमुना दिसतोय. याचप्रमाणे तुम्ही शपथ घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र जे आहे ते या स्वरूपात दिसेल. त्यानंतरचा पुढचा निर्देशक आहे स्पर्धा, जनजागृती उपक्रम आणि सोशल मीडियाचा वापर करून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे. यासाठी 500 गुण आहेत. माझी वसुंधरा अभियानाची टूलकिट तुम्ही पाहिली आहे. तर यामध्ये यापूर्वी 4 थीमॅटिक क्षेत्र जे आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करायचं आहे. तर हेच काम आपल्याला या निर्देशकाच्या माध्यमातून करायचं आहे. वातावरणीय बदलाबाबत जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये वेळोवेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे हे माझी वसुंधरा अभियानाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि याच कार्यक्रमांचं आयोजन करून विविध उपक्रम जे आहेत ते राबवायचे आहेत, स्पर्धा घ्यायच्या आहेत, समाज माध्यमांचा वापर करून आपल्याला इथे जनजागृती करायची आहे. तर आपण आता इथे या निर्देशकासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा, उपक्रम, जनजागृती कार्यक्रमांची संख्या. यासाठी 200 गुण आहेत आणि ही माहिती आपल्याला 2 विभागांमध्ये विभागून द्यायची आहे. यामध्ये आपला जो अभियान कालावधी आहे तो 6 माहीनुसार 2 भागांमध्ये विभागला आहे. यामध्ये पहिली 6 माही आहे एप्रिल ते सप्टेंबर आणि दुसरी 6 माही आहे ऑक्टोबर ते मार्च. या दोन्ही 6 माहींसाठी प्रत्येकी 100 गुण आहेत. तर आता इथे स्थानिक स्वराज्य संस्थांना या कालावधीनुसार विविध स्पर्धा, उपक्रम किंवा जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे आणि त्याची संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. ही माहिती भरण्यासाठी माझी वसुंधरा अभियानातर्फे एक्सेल शीट देण्यात आलेल्या आहेत. या एक्सेल शीट तुम्ही माझी वसुंधरा अभियानाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. त्याच स्वरूपात दिलेली माहिती तुम्हाला भरायची आहे. इथे पहिल्या क्रमांकावरती जी माहिती विचारण्यात आलेली आहे ती सुद्धा आपल्याला एक्सेल शीट मध्ये भरायची आहे आणि तिथे आपल्याला सहभागींची देखील संख्या विचारली जाईल. तर यामध्ये सहभागींसाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शिक्षण संस्था, सोसायटी किंवा निवास कल्याण संघटना किंवा नागरिकांचा गट आणि सिटीजन क्लब या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा या सहभागींमध्ये ऍड होतात. त्यांची संख्या सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोशल मीडिया पेजवर माझी वसुंधरा आणि मिशन लाईफ या हॅशटॅग सह पोस्टला मिळालेल्या लाईक आणि शेअरची संख्या. ती संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे आणि यासाठी आपल्याला 200 गुण आहेत. तर इथे सोशल मीडिया पोस्ट संदर्भात काही सूचना आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. यामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट करताना आपण जो कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमांची फोटो जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित तिथे अपलोड करायचे आहेत, पोस्ट करायचे आहेत आणि या फोटोमध्ये माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जे तुम्ही कार्यक्रम घेताय त्या संदर्भातला बॅनर तिथे स्पष्ट दिसायला हवं. बॅनर संदर्भात काही गोष्टी आहेत. या बॅनरवरती कार्यक्रमाचं नाव, लोगो, कोणत्या वारी आणि कोणत्या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे,
या सगळ्या गोष्टी नमूद असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बॅनर लावताना ते कुठेही अडकवायचं नाहीये किंवा लटकवून ठेवायचं नाहीये. बॅनर आपल्याला बॅकग्राऊंडला व्यवस्थित दिसेल असं लावायचं आहे. फोटोच्या माध्यमातून बॅनरवर लिहिलेली माहिती जी आहे ती स्पष्ट आपल्याला कळायला हवी. त्याचबरोबर माझी वसुंधरा आणि मिशन लाईफ हे दोन्ही लोगो त्या बॅनरवरती असायला हवेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारण्यात आलंय माझी वसुंधरा अभियान 4च्या प्रसिद्धीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, यासाठी 50 गुण आहेत. यावर्षी हा घटक नवीन ॲड करण्यात आलेला आहे. तर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जे काही तुम्ही जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतायत त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तुम्हाला पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ तुम्ही जे बॅनर लावता, मी आत्ताच तुम्हाला बॅनर संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. हे बॅनर आपण कापडावरती प्रिंट करू शकतो. ते बॅनर इथे लावू शकतो. याच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यांचा पर्यावरणाला त्रास होत नाही त्या गोष्टी तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला विचारण्यात आलंय मिशन लाईफच्या बोधचिन्हाचा म्हणजेच लोगोचा माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये वापर. मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय की बॅनरवरती मिशन लाईफचा देखील लोगो असायला हवा. यासाठी तुम्हाला 50 गुण आहेत. इथे पर्यावरण दिवसांची यादी आपल्याला स्क्रीनवरती दिसतेय. तुम्ही तुमचे जे जनजागृतीपर कार्यक्रम आहेत किंवा स्पर्धा आहेत त्यांचं आयोजन तुम्ही या पर्यावरण विषयक दिवसांची यादी जी दिली आहे त्या दिवसांनुसार तुम्ही या कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. याचा संदर्भ तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. आता आपण या निर्देशकासाठी MIS मध्ये माहिती भरताना आवश्यक तपशील जो आहे त्या संदर्भात माहिती घेऊयात. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी माझी वसुंधरा अभियान 4च्या पहिल्या 6 माहीत स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या जी आहे ती इथे नमूद करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 4च्या दुसऱ्या 6 माहीत स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या इथे नमूद करायची आहे. याआधी आपण पाहिलं की हा अभियान कालावधी आपण 2 सहामाहींमध्ये डिवाइड केला आहे, विभागला आहे. तर या 6 माहींमध्ये आपण कार्यक्रम जे घेतलेले आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी फेसबुकवर माझी वसुंधरा आणि #ePledge वापरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोशल मीडिया पेजवरील पोस्टची संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाची पोस्ट केली माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबवण्यात आलेल्या तर ती पोस्ट करताना तुम्हाला माझी वसुंधरा आणि #ePledge जे आहेत हे 2 हॅशटॅग वापरायचे आहेत. त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान वेळोवेळी हॅशटॅग तुम्हाला देतं. त्या हॅशटॅगचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि हे हॅशटॅग वापरूनच आपल्याला या पोस्ट करायच्या आहेत. त्यानंतर ट्विटरवर म्हणजेच आत्ताचं जे X आहे त्यावरती आपल्याला माझी वसुंधरा आणि #ePledge यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोशल मीडिया पेजवरील पोस्टची संख्या जी आहे ती इथे नमूद करायची आहे. आणि लक्षात घ्या, या पोस्ट ज्या आहेत त्या माझी वसुंधरा अभियानाच्या यशोगाथा, स्पर्धा, माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवलेले जे कार्यक्रम आहेत त्या संदर्भातल्या असू शकतात. त्या इथे विचारात घेतल्या जातील. जसं आपण फेसबुक आणि ट्विटरसाठी करतोय तसंच आपल्याला Instagram संदर्भात सुद्धा इथे माहिती विचारण्यात आलेली आहे. तर ती जी माहिती आहे ती आपल्याला इथे भरायची आहे. त्यानंतर आपण सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टला जे लाईक्स मिळालेले आहेत त्या लाईक्सची संख्या आपल्याला इथे पोस्ट वाईज भरायची आहे आणि ही जी सगळी माहिती आहे ती आपल्याला MIS वरती भरायची आहे. त्यानंतर सोशल मीडिया पोस्टला मिळालेल्या शेअर जे आहेत त्यांची देखील संख्या इथे आपल्याला नमूद करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुढे विचारले जनजागृती कार्यक्रम आणि सोशल मीडिया पोस्टचा जो तपशील आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं की माझी वसुंधरा अभियानातर्फे एक्सेल शीट ज्या पुरवल्या जातील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्ही त्या तिथून डाउनलोड करू शकता आणि त्याच एक्सेलमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती भरायची आहे. दुसऱ्या कुठल्याही एक्सेलमध्ये तुम्ही ही माहिती भरू शकत नाही. ती माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय जिओटॅग केलेली छायाचित्रे. तर इथे लक्षात घ्या, इथे आपण टूलकिटमध्ये सुद्धा या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर याची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तो माझी वसुंधरा अभियानाच्या अधिकृत YouTube चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला या निर्देशकाची एक्सेल शीट इथे दिसतेय. मी आधी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक्सेल शीटचा नमुना जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. तर या स्वरूपाचा तो नमुना असेल.
याच स्वरूपात तुम्हाला तो नमुना उपलब्ध होईल आणि त्यामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे. आपला पुढचा निर्देशक आहे तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड. यासाठी 300 गुण आहेत. हा जो निर्देशक आहे तो मागच्या वर्षीच्या टूलकिट मधील म्हणजेच माझी वसुंधरा अभियान 3च्या टूलकिट मधील 2 निर्देशकांना एकत्रित करून तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये युवकांचा सहभाग एक निर्देशक आणि पर्यावरण दूत हे 2 निर्देशक एकत्रित करून हा निर्देशक तयार करण्यात आलेला आहे. या निर्देशकामध्ये सगळ्यात पहिले जी पर्यावरण दूतांची संकल्पना आहे ती आपण लक्षात घेऊयात. तर पर्यावरण दूत म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी अतुलनीय कार्य करणारे नागरिक, म्हणजे ज्यांना पर्यावरणाविषयी आस्था आहे, पर्यावरणाविषयी प्रेम आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना आपण पर्यावरण दूत म्हणून निवडू शकतो. तर हे पर्यावरण दूत निवडताना एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात घ्यायची आहे की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जो युवा गट आहे, जे युवक आहेत, तरुण वर्ग जो आहे त्यांचा पुढाकार इथे जास्त असायला हवा. त्यांचा जास्तीत जास्त सहभाग असायला हवा. त्यांना सहभागी करून आपल्याला हे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. तर या निर्देशकांतर्गत आपल्याला माझी वसुंधरा अभियानाची व्यापक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरण दूतांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत आणि या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण जतन आणि संवर्धन कार्यात पर्यावरण दूतांसह तरुणांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. या माध्यमातून तरुणांच्या मनात पर्यावरण जतन आणि संवर्धन अशा उपक्रमांचे महत्त्व निर्माण होते. हा या निर्देशकामागचा हेतू आहे. आता या निर्देशकासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती आपण पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारले स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या ज्यामध्ये युवक किंवा युवकांच्या गटांचा सहभाग होता. यासाठी आपल्याला 100 गुण आहेत. तर इथे आपल्याला युवकांच्या गटांना समाविष्ट करून विविध कार्यक्रम आयोजित करायचे आहेत आणि या कार्यक्रमांमधून आपल्याला पर्यावरण दूतांची निवड करायची आहे आणि यामध्ये आपल्याला तरुण पर्यावरण दूतांची देखील निवड करायची आहे. आता इथे पुढे आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती विचारले निवड केलेल्या पर्यावरण दूतांची संख्या. तर आपण जे जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हे पर्यावरण दूत निवडायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला एकूण 50 गुण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारले पर्यावरण दूत म्हणून निवडलेल्या तरुणांची संख्या. यासाठी 50 गुण आहेत. युवकांचा सहभाग जास्तीत जास्त आपल्याला या कार्यक्रमांमध्ये सहभाग करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला विचारले पर्यावरण दूतांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या उपक्रम आणि कार्यक्रमांची संख्या. तर यासाठी 100 गुण आहेत आणि हे देखील इथे 2 भागात विभागलं आहे. यामध्ये 6माही स्वरूपात ही विभागणी करण्यात आलेली आहे. पहिली 6माही जी आहे ती एप्रिल ते सप्टेंबर आहे आणि दुसरी 6माही जी आहे ती ऑक्टोबर ते मार्च आहे. तर प्रत्येकी 50 असे गुण यासाठी आहेत. यामध्ये आपल्याला एक एक्सेल शीट देण्यात येईल. या एक्सेल शीट मध्ये आपल्याला पर्यावरण दूतांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांची संख्या इथे प्रविष्ट करायची आहे. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या युवक किंवा युवक गटांची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. ज्या निर्देशकामध्ये युवकांच्या गटांचा सहभाग असायला हवा आणि या गटामध्ये युवकांची जी संकल्पना आहे त्यामध्ये 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक जे आहेत ते इथे सहभागी असायला हवेत आणि या गटामध्ये युवतींचा 50% सहभाग असणे आवश्यक आहे आणि या गटामध्ये किमान 5 सदस्य आणि जास्तीत जास्त 20 सदस्य असू शकतात. आणि दिलेल्या एक्सेल शीट मध्ये हा सर्व तपशील जो आहे तो आपल्याला भरायचा आहे. त्याचबरोबर इथे स्पर्धांची जिओटॅग केलेली छायाचित्रे जी आहेत ती आपल्याला द्यायची आहेत. आता आपण या निर्देशकाची MIS साठी आवश्यक जो तपशील आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या ज्यामध्ये युवक किंवा युवकांच्या गटांचा सहभाग होता ही जी संख्या आहे ती इथे आपल्याला नमूद करायची आहे. MIS मध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि लक्षात घ्या एक्सेल मध्ये सुद्धा तुम्हाला हीच माहिती भरायची आहे. त्यामुळे तुम्ही इथे जी माहिती भरताय MIS मध्ये एक्सेल मध्ये जी माहिती भरताय ती दोन्ही माहिती सारखी असायला हवी. त्यात तफावत आढळली तर तुम्हाला त्यासाठी कुठलेही गुण दिले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी माहिती जी भरताय त्या निर्देशकासाठी ती समान असायला हवी. त्यानंतर आपल्याला इथे विचारले स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे तपशील
ज्यामध्ये युवक किंवा युवकांच्या गटांचा सहभाग होता. तर हे जे तपशील आहेत ते आपल्याला एक्सेलमध्ये नमूद करायचे आहेत आणि त्यानंतर इथे जिओ टॅग केलेली छायाचित्र देखील आपल्याला नमूद करायचे आहेत, जमा करायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय निवड केल्या गेलेल्या पर्यावरण दूतांची संख्या. तर हे जे पर्यावरण दूत आपण कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडलेले आहेत त्या एकूण पर्यावरण दूतांची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे आणि यामध्ये आपण प्रत्येक वयोगटातील नागरिक पर्यावरण दूत म्हणून निवडू शकतो. हे जे निवडलेले एकूण नागरिक आहेत त्यांना आपल्याला इथे त्यांची संख्या नमूद करायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय पर्यावरण दूत म्हणून निवडल्या गेलेल्या युवकांची संख्या. आता इथे आपण पर्यावरण दूत निवडलेले आहेत त्यापैकी जो तरुण वर्ग आहे, युवा वर्ग आहे 15 ते 29 वर्ष वयोगटातला, त्यांची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर पुढे माझी वसुंधरा अभियान 4च्या पहिल्या 6 माहित पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायचा आहे. तो तपशील आपल्याला इथे जमा करायचा आहे. त्यानंतर पुढे माझी वसुंधरा अभियान 4च्या दुसऱ्या 6 माहित पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्याचबरोबर जिओ टॅग केलेली छायाचित्रे सुद्धा आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय पर्यावरण दूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील. हा जो तपशील आहे तो आपल्याला विहित एक्सेल मध्ये इथे जमा करायचा आहे. लक्षात घ्या आपण आधी जे कार्यक्रम घेतले आहेत, आयोजित केले आहेत त्या माध्यमातून जे आपण पर्यावरण दूत निवडले आहेत त्या पर्यावरण दूतांनी त्यांच्या सोबत आपण किती कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यांच्या सहभागातून किती कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, त्या कार्यक्रमांचा तपशील जो आहे तो आपल्याला या एक्सेल मध्ये भरायचा आहे. इथे आपल्याला या निर्देशकाची एक्सेल शीट दिसते. याच स्वरूपाची एक्सेल शीट तुम्हाला मिळेल या निर्देशकासाठी. त्यामध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे. त्यानंतरचा आपला पुढचा निर्देशक आहे पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग. या निर्देशकासाठी एकूण 100 गुण आहेत आणि हा जो निर्देशक आहे तो यावर्षी नव्याने नव्याने सहभागी करण्यात आलेला निर्देशक आहे. तर या संदर्भात आपण आधी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर ही पर्यावरण सेवा योजना काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचा हा एक उपक्रम आहे आणि पर्यावरण शिक्षण केंद्राच्या म्हणजे CEEच्या सहयोगाने हा उपक्रम राबवला जातो आणि याचा उद्दिष्ट असं आहे की शालेय विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरण आणि वातावरणीय बदल कमी करण्याच्या उपायांचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे. त्याचबरोबर शालेय स्तरावर केवळ एक विषय म्हणून पर्यावरणावर लक्ष केंद्रित न करता याद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करणे. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण विषयक उपक्रमांचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन या निर्देशकाच्या द्वारे केले जाणार आहे. तर आता इथे स्थानिक स्वराज्य संस्थांना काय करायचंय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील ज्या शाळा आहेत त्या शाळांना पर्यावरण सेवा योजनेत सहभाग नोंदवायला लावायचा आहे आणि त्यांच्या अंतर्गत विविध पर्यावरण पूरक उपक्रम जे आहेत ते राबवायचे आहेत. ही पर्यावरण सेवा योजना त्या शाळांमध्ये राबवायची आहे आणि यासाठीच माझी वसुंधरा अभियानातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना गुण दिले जातील. तर यासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती जी आहे ती आपण आता पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान पर्यावरण सेवा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शाळांची संख्या. यासाठी एकूण 30 गुण आहेत. लक्षात घ्या तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीमध्ये ज्या शाळा आहेत त्यांना तुम्हाला या पर्यावरण सेवा योजनेत सहभाग नोंदवायला लावायचा आहे आणि त्या पर्यावरण सेवा योजनेत सहभाग नोंदवलेल्या ज्या शाळा आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. जेवढ्या जास्तीत जास्त शाळा या योजनेत सहभागी होतील तेवढे चांगले गुण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळतील. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय विद्यार्थ्यांचा गट तयार करून पर्यावरण सेवा योजनेसाठी प्रत्येक सहभागी शाळेतून संबंधित प्रभारींची नियुक्ती करणे. यासाठी आपल्याला एकूण 20 गुण आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती विचारलंय पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी वार्षिक थीमॅटिक शिबिरे किंवा मोहिमा किंवा उपक्रम जे राबवलेले आहेत त्यांची संख्या इथे द्यायची आहे आणि यासाठी एकूण 30 गुण आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय पर्यावरण सेवा योजना गटांद्वारे आयोजित समुदाय सभा किंवा कार्यक्रम जे आहेत त्यांची संख्या इथे नमूद करायची आहे आणि यासाठी 20 गुण आहेत. तर आता यासाठी आवश्यक तपशील जो आहे तो आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान शाळांनी पर्यावरण सेवा योजनेत सहभाग घेतलेला असावा
आणि यामध्ये प्रभारी म्हणून शिक्षकाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा एक गट तयार करायचा आहे आणि या गटामध्ये एक युवक आणि एक युवती जी आहे ती विद्यार्थी गट नेता म्हणून आपल्याला इथे निवडायची आहे. तर या निर्देशकासाठी सुद्धा आपल्याला एक एक्सेल शीट देण्यात आलेली आहे. त्या एक्सेल शीट मध्ये आपल्याला पर्यावरण सेवा योजनेत सहभागी झालेल्या शाळांची संख्या, जे आपल्याला पहिल्या क्रमांकावरती विचारलंय मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये, तो तपशील आपल्याला त्या एक्सेल शीट मध्ये द्यायचा आहे. त्याचबरोबर पर्यावरण सेवा योजना गटाचे प्रभारी आणि विद्यार्थी जे आहेत त्यांचा तपशील देखील यात द्यायचा आहे. पर्यावरण सेवा योजना गटाद्वारे आयोजित कार्यक्रम किंवा मोहिमा किंवा अंमलबजावणी उपक्रम किंवा सामुदायिक बैठका ज्या आहेत त्यांचा देखील तपशील आपल्याला या एक्सेल मध्ये द्यायचा आहे. तर जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, जैवविविधता, संस्कृती आणि वारसा या क्षेत्रातील किमान 3 थीमॅटिक उपक्रमांचा पूर्ण अहवाल इथे आपल्याला द्यायचा आहे. या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे उपक्रम इथे राबवायचे आहेत आणि त्यांचा जो तपशील आहे तो आपल्याला या एक्सेल मध्ये द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी गटांसह आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे जी आहेत ती देखील आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. त्याचबरोबर आपण हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याची पोस्ट जी आहे ती आपल्याला सोशल मीडियावरती करायची आहे आणि त्या पोस्टची लिंक जी आहे ती आपल्याला इथे द्यायची आहे. आणि यासाठी एक मुद्दा असा आहे की राष्ट्रीय हरित सेनेचे जे सदस्य आहेत ते पर्यावरण सेवा योजनेत नोंदणी करण्यास पात्र राहणार नाहीत. ही सुद्धा सूचना आहे जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. इथे आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय शाळा त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे पर्यावरण सेवा योजनेला कसं प्रोत्साहन देऊ शकतात. तुम्ही टूलकिट मध्ये जाऊन या संदर्भातली सविस्तर माहिती वाचू शकता. त्यानंतर इथे आपल्याला पर्यावरण सेवा योजना काय आहे हे थोडक्यात सांगितलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही टूलकिट मध्ये जाऊन वाचू शकता. ही माहिती तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही टूलकिट मध्ये मिळेल. आता आपण या निर्देशकासाठी एमआयएस मध्ये माहिती भरताना जो आवश्यक तपशील आहे त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांची जी संख्या आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान पर्यावरण सेवा योजनेत सहभागी झालेल्या शाळांची संख्या इथे नमूद करायची आहे. विद्यार्थ्यांचा गट तयार करणे आणि सहभागाचे प्रमाणपत्र जे आहे ते इथे आपल्याला मागितलेलं आहे. तर संकलित पीडीएफ स्वरूपात शाळांच्या सहभागाचे प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी वार्षिक थीमॅटिक शिबिरे किंवा मोहिमा किंवा उपक्रम जे आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे मागितली आहे. तर ही संख्या जी आहे ती इथे आपल्याला नमूद करायची आहे. त्यानंतर जिओटॅग केलेली छायाचित्रे जी आहेत ती सुद्धा इथे अपलोड करायची आहेत. जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा आणि जैवविविधता या क्षेत्रातील किमान 3 विषयासंबंधीच्या उपक्रमांचा पूर्णत्व अहवाल, ज्याला आपण कंप्लीशन रिपोर्ट असं म्हणतो, तो रिपोर्ट आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर पर्यावरण सेवा योजनेत गटांद्वारे आयोजित सामुदायिक बैठका किंवा कार्यक्रमांची संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे. बैठकीची विषय पत्रिका जी आहे ती आपल्याला संकलित पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. त्याचबरोबर बैठकीचा इतिवृत्त ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला संकलित पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर शाळांद्वारे राबविण्यात आलेल्या पर्यावरण सेवा योजनेचा तपशील जो आहे तो आपल्याला विहित एक्सेल मध्ये अपलोड करायचा आहे. या एक्सेल ज्या आहेत त्या तुम्ही संकेतस्थळावरनं डाउनलोड करू शकता. माझी वसुंधरा अभियानाच्या संकेतस्थळावर या एक्सेल उपलब्ध आहेत. आता आपण इथे स्क्रीनवरती या निर्देशकासाठीची जी एक्सेल शीट आहे ती बघतोय. या स्वरूपात माहिती तुम्हाला एक्सेल मध्ये भरायची आहे. यानंतरचा पुढचा निर्देशक आहे सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्त्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी. हा निर्देशक इथे 800 गुणांसाठी आहे आणि हा निर्देशक माझी वसुंधरा अभियानातील आकाश या थीमॅटिक क्षेत्रातील सर्वाधिक गुण असणारा निर्देशक आहे. या निर्देशकावरती सहज काम करून सोप्या कृतींमार्फत तुम्ही हे 800 गुण प्राप्त करू शकता. माझी वसुंधरा अभियान पर्यावरणाच्या सुधारणेसाठी निसर्गाच्या 5 घटकांच्या म्हणजेच पंचमहाभूतांच्या अंतर्गत संभाव्य कृती बिंदू ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते. सार्वजनिक ठिकाणी पंचमहाभूतांचा म्हणजेच भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या 5 तत्वांचा प्रचार केल्याने नागरिकांमध्ये पर्यावरण जतन आणि संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण होईल आणि अभियानात सक्रिय सहभाग मिळवण्यास प्रोत्साहन मिळेल. तर आपल्याला या निर्देशकाच्या अंतर्गत काय करायचंय तर हे जे आपले 5 थीमॅटिक क्षेत्र आहेत
त्या थीमॅटिक क्षेत्रांचा प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे. आणि यासाठी आपल्याला सार्वजनिक ठिकाण निवडायचं आहे. का तर सार्वजनिक ठिकाणांचा प्रभाव जास्त असतो, तिथे लोकांची वर्दळ असते, लोकांचं लक्ष असतं, येता जाता ते पाहू शकतात आणि त्यामुळे त्यांना माझी वसुंधरा अभियान काय आहे किंवा पंचतत्व काय आहे हे कळेल आणि पर्यावरणाविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण होईल. तर आपण या निर्देशकाच्या अंतर्गत प्रमोल्गेशन स्पॉट्स, ज्याला आपण माझी वसुंधरा अभियानाच्या तत्वांचा प्रचार व प्रसार करणारी केंद्रे म्हणतो, त्यांची निर्मिती आपल्याला करायची आहे. आणि यासाठी आपल्याला यावर्षी एक नवीन ॲडिशन अशी आहे की पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे. तर हे पर्यावरणपूरक साहित्य म्हणजे काय? तर उदाहरणार्थ तुम्ही दूषित पाणी जे आहे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्यावरती प्रक्रिया केल्यानंतर जे दूषित पाणी निघतं किंवा घरातलं जे सांडपाणी आहे त्यावरती पुन्हा प्रक्रिया करून तुम्ही ते पाणी वापरून कारंज्यांसाठी वापरू शकता. त्याचा वापर कारंज्यांसाठी करू शकता. त्याचबरोबर जो प्लास्टिकचा कचरा निघतो त्याचा तुम्ही सजावटीसाठी पुनर्वापर करू शकता किंवा जुनं धातूचं साहित्य आहे ज्याला आपण भंगार म्हणतो, त्या भंगाराचा तुम्ही या सजावटीसाठी वापर करू शकता. तर आता या निर्देशकाची मूल्यमापन कार्यपद्धती जी आहे ती आपण पाहूयात. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान माझी वसुंधरा तत्वांवर लक्ष केंद्रित करून विकसित केलेल्या नवीन ठिकाणांची संख्या. यासाठी 500 गुण आहेत. आणि इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की विकसित केलेल्या प्रत्येक नवीन ठिकाणासाठी 100 गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त प्रमोल्गेशन स्पॉट्स तुम्ही तयार कराल तेवढे जास्तीत जास्त तुम्ही गुण प्राप्त करू शकाल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती इथे अपकीपचा मुद्दा आहे. यामध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान तयार करण्यात आलेल्या आणि माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान माझी वसुंधरा तत्वांवर लक्ष केंद्रित करून नूतनीकरण केलेल्या ठिकाणांची संख्या विचारली आहे. यासाठी आपल्याला 250 गुण आहेत. आणि इथे सुद्धा एक सूचना अशी आहे की नूतनीकरण केलेल्या प्रत्येक ठिकाणांसाठी आपल्याला 25 गुण मिळतील. तर आपण जेवढे प्रमोल्गेशन स्पॉट्स याआधी तयार केलेले आहेत त्यांच्या देखभालीसाठी आणि त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला एकूण प्रत्येक ठिकाणासाठी 25 गुण दिले जातील. तर असे तुम्ही 10 जर ठिकाण केले तर तुम्ही हे 250 गुण सहज प्राप्त करू शकता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला विचारण्यात आलंय माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान कचऱ्याचा पुनर्वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण ठिकाणांची संख्या. यासाठी 50 गुण आहेत. तर इथे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं की तुम्ही दूषित पाण्याचा कारंज्यासाठी वापर करू शकता किंवा प्लास्टिक किंवा भंगार जे सामान असतं त्याचा देखील सजावटीसाठी वापर करू शकता आणि हे 50 गुण सहज प्राप्त करू शकता. तर यासाठी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की इथे सुद्धा आपल्याला एक्सेल शीट मिळणार आहे. तर विहित एक्सेल शीट मध्येच आपल्याला हा तपशील जो आहे तो भरायचा आहे. यामध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियानाच्या तत्वांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ठिकाणांची निर्मिती म्हणजे किमान 5 ठिकाणं जी आहेत ती आपल्याला त्यांची निर्मिती करायची आहे आणि त्यांचं नाव आणि तपशील जो आहे तो आपल्याला त्या एक्सेल मध्ये भरायचा आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियानाच्या तत्वांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ठिकाणांच्या नूतनीकरणाचं नाव आणि त्याचा तपशील जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. किमान 10 ठिकाणांचं नाव आणि तपशील आपल्याला इथे भरायचा आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान पुनर्वापर करण्यात येणाऱ्या कचऱ्याचा वापर करून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रचार व प्रसार करणाऱ्या ठिकाणांचं नाव आणि तपशील देखील आपल्याला एक्सेल मध्ये नमूद करायचं आहे. या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला इथे भरायची आहे. त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या प्रमोल्गेशन स्पॉट्स आणि त्यांची देखभाल जी आहे त्यांची जिओटॅग केलेली फोटो जे आहेत छायाचित्र आपण ज्याला म्हणतो ते देखील आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. आणि इथे एक सूचना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांनी भरलेली माहिती माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 दरम्यान MIS मध्ये भरलेल्या माहितीशी जुळत नसल्यास कोणतेही गुण दिले जाणार नाही. तर हा जो नियम आहे तो अपकीप साठी लागू आहे. इथे आपल्याला विचारलंय की माझी वसुंधरा 1, 2 आणि 3 दरम्यान तयार करण्यात आलेले जे प्रमोल्गेशन स्पॉट्स आहेत त्यांच्या देखभालीसाठी आपल्याला इथे गुण दिले जातात. तर तुम्ही 1, 2 आणि 3 मध्ये MIS मध्ये जी माहिती भरली आहे ती 4 मध्ये जुळणारी असायला हवी. त्या माहितीमध्ये आपल्याला साधर्म्य आढळलं पाहिजे. तफावत जर असेल तर त्यासाठीचे जे गुण आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत. ही सूचना आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण इथे या निर्देशकासाठी MIS मध्ये माहिती भरताना जो आवश्यक तपशील आहे त्या संदर्भातली माहिती घेऊया. तर इथे आपला पहिला क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्यासाठी आपल्याला माझी वसुंधरा अभियान 4 वर लक्ष केंद्रित करून तयार किंवा विकसित केलेल्या
तर इथे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 4 वर लक्ष केंद्रित करून तयार विकसित केलेल्या ठिकाणांची एकूण संख्या जी आहे ती नमूद करायची आहे. इथे आपल्याला पुढे कार्यारंभ आदेश विचारला आहे. कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर जी आहे त्याची संकलित PDF आपल्याला इथे अपलोड करायची आहे. आणि वर्क ऑर्डर आणि वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा इतर जे कुठलेही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत त्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना सांगणारा व्हिडिओ माझी वसुंधरा अभियानाच्या YouTube वरती आपण अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला विचारलंय माझी वसुंधरा अभियान 1 मध्ये तयार केलेल्या व माझी वसुंधरा अभियान 4 वर लक्ष केंद्रित करून नूतनीकरण केलेल्या जुन्या ठिकाणांची एकूण संख्या. तर ही जी संख्या आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. आणि आधी पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझी वसुंधरा अभियान मध्ये माझी वसुंधरा अभियान 1 मध्ये जो तपशील भरलेला आहे तोच तुम्हाला इथे भरायचा आहे. त्यामध्ये तफावत आढळता कामा नये. जर असं असेल तर तुमचे गुण कट होतील, तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाहीत. हीच प्रक्रिया जी आहे ती माझी वसुंधरा अभियान 2 आणि 3 साठी लागू होते. त्यांचा देखील तपशील जो आहे तो आपल्याला इथे जमा करायचा आहे. त्यानंतर कार्यारंभ आदेश आपल्याला इथे द्यायचे आहेत आणि कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र देखील आपल्याला इथे संकलित PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. आणि जिओटॅग छायाचित्र जे आहेत ते देखील आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान पुनर्नवीनीकरण म्हणजेच रिसायकल केलेल्या कचऱ्याचा वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण केंद्रांची संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहेत. आणि त्याची जिओटॅग केलेली छायाचित्रे सुद्धा आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 वर लक्ष केंद्रित करून तयार किंवा विकसित केलेल्या केंद्रांचा तपशील जो आहे तो आपल्याला विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला स्क्रीनवरती या निर्देशकाची एक्सेल शीट दिसते, त्याचा नमुना दिसतोय. असाच फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला ही जी माहिती आहे ती या स्वरूपात भरायची आहे. यानंतर आकाश थीमॅटिक क्षेत्रातला पुढचा आणि शेवटचा निर्देशक आहे पर्यायी निधी मिळवण्याचे मार्ग, CSR किंवा सामुदायिक सहभाग आणि इतर. यासाठी आपल्याला एकूण 200 गुण आहेत. माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी विविध स्रोतांकडून प्राप्त झालेल्या निधीचा वापर करण्यात येतो. माझी वसुंधरा अभियानांतर्गत तुम्हाला कुठलाही वेगळा निधी दिला जात नाही. माझी वसुंधरा अभियान जे आहे ते आपल्या शासनाच्या विद्यमान योजना ज्या आहेत त्यांचा समावेश करून तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्या योजनांमधून जो निधी मिळतोय तोच तुम्हाला इथे वापरायचा आहे. त्याचबरोबर CSR ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, या माध्यमातून जो निधी मिळतो तो तुम्हाला इथे वापरायचा आहे. किंवा समुदाय सहभागातून जो निधी उभा राहिला जातो तो इथे वापरायचा आहे. आणि या निधीचा वापर करून तुम्हाला हे जे विविध उपक्रम आहेत ते राबवायचे आहेत. आणि हा जो निधी आहे तो तुम्ही माझी वसुंधरा अभियान अंतर्गत येणारे जे आपले 5 थीमॅटिक क्षेत्र आहेत त्यातल्या कुठल्याही निर्देशकासाठी वापरू शकता. तर आता इथे आपण या निर्देशकाची मूल्यमापन कार्यपद्धती पाहूया. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आपल्याला विचारलंय पर्यायी निधी स्रोतांच्या मार्फत प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गतच्या उपक्रमांची संख्या. यासाठी एकूण 100 गुण आहेत. तर हा जो निधी आपल्याला मिळालेला आहे त्या निधीच्या मार्फत आपण जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर पुढे पर्यायी निधी स्रोतांद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग, यासाठी 100 गुण आहेत. तर या विनियोगामध्ये काय आहे, हा निधी कुठून मिळाला, किती रक्कम आहे त्याची, तो तुम्ही कसा वापरला, याचे जे तपशील आहेत ते आपल्याला इथे द्यायचे आहेत. हे जे पर्यायी निधी स्रोत आहे ज्यांच्या मार्फत आपल्याला निधी मिळालेला आहे त्या निधीतून हाती घेतलेल्या प्रकल्पांची संख्या आपल्याला इथे विचारली आहे. हे यासाठी सुद्धा आपल्याला एक एक्सेल शीट मिळेल. त्यामध्ये आपल्याला ही माहिती जी आहे ती भरायची आहे. त्यानंतर माझी वसुंधरा तत्वांचा प्रचार करणारे प्रकल्प मूल्यमापनासाठी इथे विचारात घेतले जातील. निधी हस्तांतरणाची प्रत, पावत्या, वाटप केलेल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR रकमेचा आर्थिक पुरावा जो आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा काम करताय कुठल्याही निर्देशकासाठी निधी जो मिळालेला आहे त्या निधी अंतर्गत जे तुम्ही काम करतायत त्याचे सगळे आर्थिक पुरावे तुम्हाला इथे द्यायचे आहेत. तर लक्षात घ्या जेव्हा पण आपण या निधी अंतर्गत काम करतो, या निधीचा वापर करतोय तर त्या संदर्भातले सगळे आर्थिक पुरावे जे आहेत ते आपल्याला जपून ठेवायचे आहेत.
हे तुम्हाला शेवटी MIS भरताना लागतील, त्यामुळे वेळोवेळी हे पुरावे जे आहेत ते तुम्ही जतन करून ठेवा. त्यानंतर आपल्याला इथे कार्यारंभ आदेशाची प्रत विचारली आहे, ती आपल्याला इथे द्यायची आहे. आणि काम पूर्ण करण्याबाबत व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR अंमलबजावणी संस्थेकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे द्यायचे आहे. या निर्देशकासाठी MIS मध्ये माहिती भरताना आवश्यक तपशील जो लागणार आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. इथे पहिल्या क्रमांकावरती पर्यायी निधी माध्यमांद्वारे निधी प्राप्त झालेल्या उपक्रमांची एकूण संख्या जी आहे ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर यासाठीचा कार्यारंभ आदेश आपल्याला इथे द्यायचा आहे आणि हा कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर आपल्याला संकलित PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान वाटप केलेल्या निधी हस्तांतरणाचा तपशील, पावत्या आणि CSR रकमेचे आर्थिक पुरावे जे आहेत ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर यासाठी कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला संकलित PDF स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी पर्यायी निधी माध्यमांद्वारे प्राप्त झालेला निधी जो आहे तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे आणि निधी आणि त्याच्या वापराचा तपशील सुद्धा आपल्याला एक्सेल मध्ये द्यायचा आहे. एक्सेल मध्ये आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ते सविस्तर भरायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्क्रीनवरती या निर्देशकाची एक्सेल शीट दिसतेय, या स्वरूपातच आपल्याला माहिती जी आहे ती भरायची आहे. वसुंधरा अभियान, माझी वसुंधरा अभियान.